एका शहरी पोलीस एक आपणा धरी, मुसक्या बांधून आवळी करकरी, टोके निजकरी मागे उभा. तेथेच एक पिंजरा ते जागी, निकट तयाची या बाह्य भागी. साई ही सर्व पहावया लागी, उभेच की उगी निश्चळ. पाहून महाराज सन्निधानी, जोडूनिया दोन्ही पाणी. करोनिया मुख केविलवाणी, दीनवाणी तव वदे. बाबा आपुली कीर्ती ऐकुनी, पातलो असता आपुले चरणी. प्रसंग हा का आम्हाला गुणी, तुम्हीही असूनी प्रत्यक्ष. महाराजी प्रत्युत्तर दिधले, कृतकर्म अवघे पाहिजे भोगिले. गृहस्थ अति विनीत बोले, काही न केले ऐसे म्या. या जन्मी तरी काही न केले, जेणे हे ऐसे संकट गुजरले. तयावरी महाराज बोलले, असेल केले जन्मांतरी. दिधले मग प्रत्युत्तर तेणे, मागील जन्माचे मी काय जाणे. असले तरी ते आपुले दर्शने, भस्म होणे आवश्यक. होता आम्हा आपुले दर्शन, अग्नी पुढे जैसे तृण. तैसे ते समूळ भस्म होऊन, कैसान त्यापासून मुक्त मी. तम महाराज वदती तयास, ऐसा तरी आहे काय विश्वास. होय म्हणता गृहस्थास, डोळे मिटावयास आज्ञापिती. आज्ञेप्रमाणे डोळे मिटुनी, उभाच आहे तम तत्क्षणी. धाड दिशी जैसे पडले कोणी, आवाज श्रवणी ऐकिला. आवाज कानी पडता दचकला, डोळे उघडून पाहू लागला. आपण बंध निर्मुक्त दिसला, पोलीस पडला रक्तबंबाळ. तेणे मनी अत्यंत घाबरला, महाराजांकडे पाहू लागला. हसून मग ते म्हणती तयाला, भला सापडलास तू आता. आता येतील अंमलदार, पाहून येथील सर्व प्रकार. तूच दांडगा म्हणतील अनिवार, पुन्हा गिरफ्तार करतील. मग तो गृहस्थ वदे तत्वता, बाबा आपण खरेच बोलता. कसेही करा सोडवा आता, दिसेना त्राता तुम्हा विण. ऐसे ऐकूनी साई वदती, पुनश्च लावी नेत्रपाती. तैसे करूनी डोळे जो उघडिती, नवल स्थिती आणिक. आपण पिंजऱ्याचे बाह्यदेशी, महाराज साई आपुले पाशी. घातले साष्टांग नमन त्यासी, बाबा मग पुसती तयाते. आताचा तुझा नमस्कार, आणि यापूर्वी जे घालीस निरंतर. आहे काय दोहित अंतर, करून विचार सांगे मज. तम तो गृहस्थ देई उत्तर, जमीन अस्मानाचे अंतर. केवळ द्रव्यार्थ पूर्व नमस्कार, सांप्रत परमेश्वर भावाने. पूर्वी काहीही भाव नव्हता, इतकेच नव्हे मुसलमान असता. आपण आम्हा हिंदूंस भ्रष्टविता, होता चित्ती हा रोष. तयावरी बाबा पुसती, नाही काय तुझी या चित्ती. मुसलमानाच्या देवांची भक्ती, नाही म्हणती गृहस्थ. पुसती बाबा तया लागुनी, पंजा नाही का तुझी या सदनी. पूजित नाहीस का ताबुताचे दिनी, पाही मनी विचारुनी. काड बिबी ही आहे सदनी, लग्न कार्यासी तिजला पूजुनी. तुष्टवितोसना मानपानी, मुसलमानी दैवत हे. होय म्हणूनी मान्य करिता, आणिक काय इच्छा पुसता. निज गुरु रामदास दर्शनता, उपजली आस्था गृहस्था. महाराज मग तया प्रती, मागे वळून पहा म्हणती. मग जो मागे वळून पाहती, समर्थ मूर्ती सन्मुख. पडताच समर्थांचे पायी, अदृश्य जाहले ठाईचे ठाई. मग तो जिज्ञासा पूर्वक पाही, आणिक काही विचारी. बाबा आपुले जाहले वय, म्हातारा हा दिसतो काय. आहे आपणा ठावा काय, आयुर्दाय आपुला. काय वदसी मी म्हातारा आहे, माझी आसवे धावूनी पाहे. म्हणून साई जो धावत आहे, हा लागला आहे माघारा. महाराज सवेग धावता, धुळोरा जो उसळला वरता. तेच संधीस पावले अदृश्यता, पावली जागृतता गृहस्थास. असो तो जै लाधला जागृती, मनी विचारिता स्वप्नस्थिती. तात्काळ पालटली चित्तवृत्ती, वाणी महती बाबांची. पाहुनी ऐसी चमत्कृती, साईपदी जडली भक्ती. बाबांविषयी संशय वृत्ती, मावळली परिस्थिती पूर्वील.
पाहू जाता